लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कृषी दिनानिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जयंती लहोरी इजारा ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक माजी मुख्याध्यापक के.बी. राठोड यांचा सेवानिवृत्ती आणि माजी सरपंच वसराम राठोड यांचा वाढदिवस ग्रामपंचायत कार्यालय येथे गावकरी आणि शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। प्रथम नागरिक सरपंच सुदामराव चिरंगे यांच्या हस्ते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। तसेच शालेय प्रांगणामध्ये सामूहिक वृक्षारोपण करण्यात आले। कृषी दिनी जयंती उत्सव, सेवानिवृत्त जन्मदिन, वाढदिवस असा त्रिवेणी संगम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच आषाढ एकादशी करिता पंढरीचा पांडुरंग यांच्या दर्शनवारीमध्ये सहभाग घेण्यासाठी लोहोरा इजारा येथील विठ्ठल भक्त मंडळी महिला पुरुष यांनी पंढरपूर करता पर्यंत केले आहे। आज मी सर्वप्रथम स्वर्गीय वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे प्रणेते यांच्या आज जन्मदिवशी मी त्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। आणि साहेब, आज हा जो इथं जे काही नाईक साहेबांच्या तैलचित्राचा आणि त्याच्या समोर जे हे पेवर ब्लॉक टाकलेले आहेत, खरं जर म्हणलं तर यांचं सर्व श्रेय आमचे उपसरपंच श्री धनसिंग गणपत चव्हाण यांना जाते। कारण त्यांनी हे काम मंत्रालयामध्ये संपर्क करून त्यांनी ठाण दिलं आहे, म्हणून हे सर्व श्रेय मी प्रथम आमच्या धनसिंग चव्हाण उपसरपंच यांना देतो। आता राहिली गोष्ट जे काही विकासाची, ज्यावेळी आपण सरपंच पदाची धुरा सांभाळतो त्यावेळी बिलकुल गावाच्या विकासाची जबाबदारी सरपंच प्रथम नागरिक या नात्याने येते आणि त्या नात्याने या गावाचा कसा विकास करावा किंवा जे काही कामं करायचा फक्त मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना माझ्या गावातल्या संपूर्ण लोकांची पण साथ आहे। आणि असेच उपक्रम दिवसेंदिवस लोहरा गावामध्ये होत राहो, हीच माझी आजच्या नाईक साहेबांच्या जन्मदिनी माझी सुद्धा प्रतिक्रिया आहे। आज सर्वप्रथम वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज या लोहरा इजारा ते छोटासा पण कार्यक्रम काय होईना, पण आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम साजरा करतो। अशा ठिकाणी वसंतराव नाईक चौक येथे उभारलेलं आहे आणि हा मार्ग बनवलेला आहे, त्यांचं शोभीकरण येथे चांगल्या प्रकारे चौकामध्ये उठावदाव अशा पद्धतीत आणि चांगलं दिसत आहे। असेच हा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने पुढेही करण्यात। आपण या गावचे पोलीस पाटीला म्हणजे प्रशासनाचा आपण भाग आहे, काय वाटते आपल्याला आज ती जयंती आहे नाईक साहेबांची आजच्या दिनी आपली? सर्वप्रथम स्वर्गीय वसंतराव नाईक हरित क्रांतीचे प्रणेते त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि माझ्या गावामध्ये जे ग्रामपंचायत आहे लोहरा इजारा ही गटग्रामपंचायत आहे, मात्र यामध्ये समन्वय असा आहे की सर्व ग्रामपंचायती सदस्य, सरपंच, उपसरपंच, आजी माजी सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य सगळे संगनमताने काम करतात आणि या गावाचा विकास कसा व्हावा याकडे ते हिरिरीने लक्ष देतात। त्यामुळे आणि आमच्या सरपंचाने गावामध्ये अनेक प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत आणि वसंतराव नाईकाचं जे स्वप्न होतं की तळागाळातील लोकांना जे रोजगार हमीसाठी जे कामं आहेत त्यांनी जे सुरू केले, त्या कामाचा सुद्धा आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे हे आहे। आणि जिल्हा परिषद मार्फत आमचं गाव दत्तक घेण्यात आलेलं आहे रोजगार हमी मार्फत। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणून सुद्धा एक योजना आहे, त्या मार्फत बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। या समितीच्या निमित्त एवढी सांगू इच्छितो, मला गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी पेवर ब्लॉक मित्रालय शिक्षणाचं काम आणलं आणि आणखी काही करावं वाटते गावाचा विकास, एवढंच माझी इच्छा आहे। यावेळी माजी सरपंच वसराम गब्बा राठोड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.बी. राठोड, पोलीस पाटील धम्मदीप पाईकराव, सरपंच सुदामराव चिरंगे, रिपब्लिकन वार्ता न्यूजचे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले,
उपसरपंच धनसिंग चव्हाण, विजय बद्दू राठोड, शिक्षक श्री पवार, श्री आडे, श्री गंधारे, पांडुरंग चव्हाण, संतोष आडे, एकनाथ गुळवे, पवन जाधव, विनोद चव्हाण, विशाल कांबळे, कैलास चिरंगे, गोपाल चव्हाण इत्यादी ग्रामस्थ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.